घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे पाय पसरून हवं तसं बसू शकता. घर म्हणजे हवं तेव्हा टाळी देऊन हसू शकता. घर म्हणजे गंमत जम्मत रुसवे फुगवे मस्करी थट्टा. घर म्हणजे माझघरातील देव्हारा आणि तुळशी कट्टा. घर म्हणजे आई जिथे तिच्या लेकरांची वाट पाही. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा दुसरं तिसरं काही नसतं. घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार मंडळी. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या दुसऱ्या भागात मी पंकज विष्णू तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो. मंडळी, पहिल्या भागाला उदंड प्रतिसाद मिळाला हे तुमच्या ईमेल्सवरून आणि मेसेजवरून आम्हाला कळतच आहे. त्याबद्दल आभार. आपल्या कार्यक्रमाची यशाची कमान चढती राहणार आहे याबद्दल शंका नाही. मित्रांनो, फूड, क्लोथिंग, शेल्टर अर्थात अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या 3 मूलभूत गरजा. अन्न मग ते झुणका भाकर असो नाहीतर पिझ्झा, वस्त्र मग ते लेंगा जब्बा असो नाहीतर सूट, निवारा मग तो 1 रूम किचन फ्लॅट असो नाहीतर आलिशान पेंट हाऊस. ह्या 3 गरजांकरता माणूस सतत आयुष्यभर झटत असतो. अन्न, वस्त्र देवकृपेने कमी जास्त प्रमाणात लोकांना प्राप्त होतं, पण निवारा मंडळी घराचं काय? जमिनीच्या वाढत्या किमती, पर स्क्वेअर फीटचे वाढणारे भाव, यातून सामान्य माणसाला घर कसं मिळावं? म्हणजे पुन्हा त्यासाठी लोन घ्या, हप्ते भरा आणि मेटाकुटीला आलेलं कुटुंब. त्यातून जो माणूस आहे त्यांनी घर घेतलंय, त्यांनी ते घर कधी आणि कसं एन्जॉय करावं, हे सगळं गणित कसं मांडायचं, ह्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची? ह्याच्याकरता लागतो तज्ज्ञांचा सल्ला. आणि आपले आजचे तज्ज्ञ अर्थातच DSK समूहाचे प्रमुख DS कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू शो. सर, पहिल्या एपिसोडला खूप छान प्रतिसाद मिळाला वा. आणि त्याबरोबरच अनेक प्रश्नही समोर येत आहेत. सोपे प्रश्नांची उत्तर देणं सोपं असतं, प्रश्न अवघड असतं. क्या बात आहे. सल्ला देणं फार सोपं असतं, अंमलात आणणं अवघड असतं. नेहमी लढाईच्या वेळेला, संकटाच्या वेळेला आपली शस्त्र, आपली अस्त्र, आपली वाणी, आपले विचार आपणच असायला पाहिजे. अगदी खरं. आणि तुम्हाला या निमित्ताने सांगतो, कदाचित विषयांतर होईल पण घराला महत्त्वाचं आहे की शनिदेव आणि लक्ष्मीची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण परत सांगतो की एकदा राजाकडे शनिदेव आणि लक्ष्मी दोघेही आले. तावातावाने आले. राजा असा छान बसला होता. मी राजा नाही, मी बिल्डर आहे. तर राजा छान बसला होता आणि आल्या आल्या शनिदेव आणि लक्ष्मी एकदम राजाला म्हणाले, आमच्यातल्या सुंदर कोण दिसतं ते सांग. राजा म्हणलं, 1 मिनिट द्या, 1 मिनिट द्या. तुम्ही दोघेही त्या माझ्या प्रासादाच्या कंपाऊंड वॉलपर्यंत जाऊन या आणि मग मी तुम्हाला सांगतो. दोघेही गेले आणि परत आले. राजाने एकही सेकंद वाया न घालता पटकन सांगितलं, हे शनिदेवा, तू जाताना रे किती सुंदर दिसत होता आणि हे लक्ष्मी देवी, तू येताना रे किती सुंदर दिसत होती. क्या बात. अशा प्रकारे संकटालाही सुंदर म्हणा, तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतील. एका दुकट्याचे सोडायचे हे प्रश्न नाही आहेत. सर, महागाईचा आगडोंब आपल्या आसपास पसरलेला आहे, तर ह्यातून सामान्य माणसाने घर कसं घ्यायचं? प्रश्न असा आहे की आज आत्ता ज्या काही घराच्या किमती आहेत, एक बिल्डर 35,000 घरं बांधल्यावर छातीडोकपणे सांगतोय तुम्हाला, सगळ्या खोट्या आहेत, सगळ्या बोगस आहेत. पण कोणी त्याला काही करू शकत नाही. त्याचं कारण घेणाऱ्याला, जनतेलाच त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, सरकारला त्यात इंटरेस्ट नाही, जे नियम बनवतात त्या ब्युरोक्रॅटला काही इंटरेस्ट नाही आणि याच्यामुळे घराच्या किमती अवाढव्य वाढतात. पण साधी गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे की वर्षातनं एकदा कोथिंबिरीचे भाव प्रचंड कोसळतात. खरंय. आणि मग शेतकरी कोथिंबीर शेतातनं पण नाही काढत, तो रस्त्यावर फेकून देतो. जनावरांना पण खायला लागत नाही ती, कारण की खूप सरप्लस सप्लाय होतो. बरोबर. आणि एखाद दिवशी कोथिंबीर, आता 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट, 300 रुपयाला गड्डी झाली होती कोथिंबीरची. शॉर्ट सप्लाय. तर डिमांड आणि सप्लाय हा एक फार महत्वाचा घटक आहे. तुम्हाला सप्लाय तुम्ही जर वाढवला तर भाव कोसळतात. घरांचे सप्लायच होऊन दिले जात नाही. आज तुम्हाला सांगतो की सप्लाय होणे म्हणजे काय, की कुठल्याही शहराची डेव्हलपमेंट व्हर्टिकल, उभी आणि हॉरिझॉन्टल करायची असते. आज अमेरिका इज द बेस्ट उदाहरण. मी अमेरिकेत घरं बांधतो. अमेरिकेमध्ये 30,000 फुटाचा प्लॉट, तुम्ही पेंट हाऊस म्हणाला, मारागोळीचा पेंट हाऊसला मी तुम्हाला काय स्वप्न दाखवतोय बघा. 30,000 फुटाचा प्लॉट, त्या सुंदर 7,500 ते 8,000 फूट बांधलेलं सुंदर लाकडी 2 मजली ग्राउंड+1चं कौलारू घर, त्या छान छान गोल खिडक्या, वरती ते क्लॅडिंग, खालती 3-3 कार पार्कचं गॅरेज. मी तुम्हाला 7.5 लाखात देतो. तयार आहे? किती? 7.5 lakhs, अर्थात अमेरिकन डॉलर.
हा, पण ते सुद्धा तिथे आपला ₹1 म्हणजे त्यांचा $1 न तो कमवत होतो. कमवत होतो. आज त्याला 7.5 लाखात मिळतं. युरोपमध्ये जा, तेच घर तुम्हाला मी 5.5 लाखात देतो. अशा प्रकारे जगभर घरांचा सप्लाय वाढल्यामुळे घरांच्या किमती कंट्रोलमध्ये आहे. अन्न वस्त्र निवारामध्ये अन्नाच्या किमती रोज वाढून चालणार नाही. दुधाचे भाव रोज बदलले तर चालतील का? आज घरांच्या किमती शेअर मार्केट सारख्या काल काय भाव होता आणि आज काय भाव होता अशा पद्धतीने बदलल्या जातात. बरोबर. याचं कारण शॉर्ट सप्लाय आणि इन्व्हेस्टर नावाचा एक भयानक प्रकार. Correct. खिशात भरपूर पैसे आहेत, काळा पैसा आहे, तो जमिनीत लावतो, तो घरात लावतो आणि होल्डिंग पॉवर ठेवतो. काळा पैसा जिरवायला घरा इतकी दुसरी सोपी कुठली गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये सोलापूर मोठी शहरं घेतात, छोटे ग्रामीण भाग घेत नाही. त्याच्यानंतर नाशिक, नगर, कोल्हापूर, अजून तुम्हाला काही आठवलं तर गावं घ्या, तिथं कुठे फ्लॅट महाग आहे. आधी तिथे तुम्हाला फ्लॅट स्वस्त मिळतात, तिथं जमिनी महाग मिळतात. बरोबर. प्लॉटचा भाव आकाश एवढा असतो, फ्लॅटचा स्वस्त असतो, कारण की त्या शहरामध्ये मायग्रेशन होत नाही, त्याची पॉप्युलेशनच वाढत वाढत नाही. नाही. ज्या शहरात व्हाईट कॉलर मायग्रेशन होते त्या घरामध्ये त्या शहरामध्ये घरांची डिमांड म्हणजे वाढते. मुंबई पुणे थोडं. मुंबई पुणे. जर महाराष्ट्र सरकारने, जर भारत सरकारने चीनसारखं, अमेरिकेसारखं, व्हिएटनामसारखं, फिलिपाईन्ससारखं, जपानसारखं कुठल्याही देशाचं नाव घ्या, हॉरिजेंटल ग्रोथ केली, दर 50 किलोमीटरला एक शहर बसवा ना. आज अमेरिकेमध्ये टाउन असतो दर 50 किलोमीटरला. बरोबर. पुणे हे केंद्रबिंदू घेतलंय का आपण पुण्याचं उदाहरण देऊ का? पुण्याच्या 200 किलोमीटरला इकडे सोलापूर आहे, इकडे नाशिक आहे, इकडे कोल्हापूर आहे आणि इकडे तुमचं शिर्डी आहे. 200 किलोमीटर नाही, समजा 100 किलोमीटर, याच्या अर्ध्यावरचा परिसर जर तुम्ही जायचे 16 पदरी, यायचे 16 पदरी रोड केले, तुम्ही म्हणाल 16 पदरी काय वेडे आहेत का? अरे जगभर 16 पदरी एक्सेप्ट तुमच्याकडे आपल्याकडे का नाही होऊ शकत? 5-5 मजली रोड आहेत आणि त्या 16 पदरीमध्ये 2 ट्रेनच्या लाईन चालवल्या, त्या गावात जर डेव्हलप केल्या तर कुठलाही मूर्ख माणूस 100 किलोमीटरचा सोलापूरचा इथे 1 बेडरूमचा फ्लॅट 40 आणि 50 लाख घ्यायला येणार नाही. आज तुम्ही जर पुणे मुंबईतल्या झोपड्या पाहिल्या, साहेब तुमचा स्वतःचा एक बंगला असतो पुण्यामध्ये, तुम्ही भाव खाता माझा बंगला आहे, प्लॉट किती रे स्क्वेअर फुटाचा? 3000 फुटाचा. झोपडीत राहतो, तुमच्याकडे जी सखूबाई कामाला येते तिला विचारा तुझी गावाकडे जमीन किती आहे? ते म्हणते 1 एकर आहे साहेब आपल्याकडे जमीन. 40,000 फुटाचा प्लॉट आहे, पण 40,000 फुटाची मालकीण झोपडीत राहते आणि 3,000 फुटाचा माणूस बंगल्यात राहतो. हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास कशामुळे? तिच्या गावात काही सोय नाही, तिला इथं नोकरी लागतं, 1 एकरामध्ये तिचं पोट भरू शकत नाही शेतीचं, म्हणून ती साईड इन्कमला येते. जर तुम्ही हॉरिझॉन्टल ग्रोथ वाढवली अशी, आणि दुसरी व्हर्टिकल, जर हॉरिझॉन्टल वाढवायला तुम्हाला लिमिटेशन असेल तर व्हर्टिकल वाढवा. जर तुम्हाला सप्लाय वाढवायचा असेल ना, लोकांचा पैसा खुळखुळता नाही, इन्व्हेस्टर लोकांचा, आणि जिन्यांना घर मिळत नाही ना, वाढवा सप्लाय, बघा कसे पळून जातील ते. टीव्ही एकेकाळी केवढा महाग होता, मोबाईल फोन शक्य होतं का तुम्हाला घेणं? आज प्रत्येक माणसाकडे 2-2 फोन झाले. सप्लाय वाढला, किमती खाली आल्या, अफोर्डेबल झालं. सेम घरांच्या बाबतीत होऊ शकतं एफएसआय वाढवल्याने. मग एफएसआय म्हणजे किती? आता मुंबईमध्ये 1.3 TDR सकट 2 आणि काही ठिकाणी आता 4 दिला. जुन्या बिल्डिंगला 2.5, तुम्ही जर वाचत असेल 2.5 एफएसआय झाला, 4 झाला. पुण्यामध्ये अजूनही अर्धा, 1, 1.5, 2 याच्यापेक्षा जास्त एफएसआय नाही. बाहेरच्या गावाला असं अर्धा, पाऊण, 0.90 आहे. अरे तुम्ही हा सप्लाय एफएसआय वाढवून करू शकता. मग तुम्ही लगेच पर्यावरणवाले म्हणतात अरे एफएसआय वाढला की इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड वाढेल. मला एक सांगा, या घरात राहणारे लोक परग्रहावरनं किंवा पाकिस्तानात येत नाही, याच कुठल्या तरी प्रदेशातले तुम्ही ती जी येत आहेत त्यांना तिथे जे पाणी लागणार ते इथे लागणार, इथे रस्ते लागणार. तर तुम्ही त्यांची तेवढी गरज भागवली माणसाची की तुमचं त्यांचं जीवन सुखी होतं. अदरवाईज तुम्ही हॉरिझॉन्टल ग्रोथ करा ना, पुण्याहून सोलापूरपर्यंत, इकडे नाशिकपर्यंत सगळ्या बाजूने दर 50 किलोमीटरला घरं बसवा, रेसिडेन्शियल झोन करा आणि आतल्या बाजूला शेती करा, जी अमेरिकेत आहे. रोडच्या कडेने रेसिडेन्शियल असतं, आतल्या बाजूला शेती असते, आतल्या बाजूला इंडस्ट्री असते. भारतामध्ये तुम्हाला सांगतो की एफएसआय कुठल्या शहरात जास्त आहे? 11 नाही, 12 नाही, 16 नाही, किती आहे माहिती आहे? हैदराबाद शहरामध्ये चंद्राबाबू नायडूने हा कायदा आणला. त्यांचं राज्य गेल्यावर वायएसआर रेड्डी आले, दुसऱ्या पक्षाचे आले काँग्रेस, पण त्यांनी हा कायदा बदलला नाही. मध्यमवर्गीयांसाठी हे ऐकण्यासारखं आहे. हैदराबाद शहरामध्ये एफएसआय किती? किती बांधा, तुमच्या अंगात हिंमत आहे तेवढे बांधा. 200 मजली म्हणजे त्याचा परिणाम असा झाला, हैदराबाद मधून सगळे बिल्डर पळून गेले. तुम्ही जितका एफएसआय बांधता, सप्लाय वाढल्यामुळे बिल्डरला आमिष काय असतं? अरे आता बुकिंग ओपन केलं 5,000 रुपये फुटानी, पुढच्या महिन्यात रेट झाला 5,500, पुढच्या वर्षी रेट झाला 10,000.
आणि रेट वाढला नाही की अस्वस्थ अस्वस्थ होतात. होतात. अरे घराचं रेट सकाळ संध्याकाळ कसं बदलेल? काल तुमच्याकडे भैयाने दूध 10 रुपये लिटरने टाकलं, आज 11ने, उद्या 12ने, पुढच्या आठवड्यात 25ने हाकलून द्याल त्याला, ते दूध पिणं सोडाल. आणि आमच्या बिल्डर आणि इन्व्हेस्टर मंडळी हेच असतं, कधी एकदा रेट वाढतं. हैदराबादला रेट वाढणं बंद झालं कारण की सप्लाय वाढला. आणि कोणी 100 मधली बिल्डिंग बांधूच शकत नाही कारण की आता वाढणार. 100 मधली बिल्डिंगचा बांधकामाचा खर्च 20,000 रुपये फूट येतो. आणि त्या काळची गोष्ट ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हैदराबादच्या बंजारा हिल सारख्या ठिकाणी पॉश एरिया, मलबार हिल मुंबईचं किंवा डेक्कन जिमखाना 4,500 फ्लॅट मिळतात. कोण मूर्ख बांधेल? त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या किमती आपोआप स्थिर राहतात. जर माझ्या घराची किंमत 1,600 रुपये फूट असेल तर मी टॅक्सेशन प्रूव्ह करतो तुम्हाला, साधारणतः 1,600 मध्ये 700 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स देतात, तिथंच 700 रुपये तुमचे कमी होतील कॉस्ट. कशा करता एवढं गव्हर्नमेंट टॅक्स घेतो? अशा प्रकारे एक्साईज पासून जर सगळं टॅक्सेशनची लिमिट काढली तर ती तेवढी वाढते. व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, असंख्य गोष्टी तुमच्या बोडक्यावर टाकले जातात. मग बिल्डर आणि फ्लॅट होल्डरची भांडणं लावून दिली जातात. व्हॅट कोणी भरायचं, सर्व्हिस टॅक्स कोणी भरायचा? अरे मुळात भांडण होणार आहे, कॅन्सरची गाठ आधीच कापा ना. तुम्ही त्या मध्यमवर्गीय काय काय घेणार आहे? अन्न, वस्त्र, निवारा ही जर इसेन्शियल गोष्ट आहे तर त्याच्याकरता कशाला तुम्हाला टॅक्सेशन पाहिजे? बरोबर सर, तुम्ही जी माहिती दिली ती अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारी आणि अतिशय उपयुक्त आहे, कारण ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सामान्य माणसांना माहितीच नसतात. ही चर्चा पुढे चालू ठेवूया, पण आपण आधी आपली कॉफी संपवूया. प्रेक्षक पण त्यांची कॉफी संपवतील. भेटूया छोट्याशा DSK विश्रांतीनंतर. आता इथं मी 6 किलोमीटरची नदी तयार करतोय. पाणी DS कुलकर्णी पिऊन दाखवणार रोज. चॅलेंज. मी टीव्हीवर सांगतोय, पत्रकार परिषद मी पिऊन दाखवणार. ती गच्ची ही माझ्या मनात खूप ठसलेली गोष्ट आहे. मी काही लोकांना तेव्हा सांगायचो की ही गच्ची माझी आहे, तेव्हा तुम्हाला माझं गाणं ऐकावंच लागेल. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार, वेलकम बॅक. घर ह्याविषयी आपण गप्पा मारतोय प्रत्यक्ष श्री DS कुलकर्णींशी. आणि आजच्या भागात आपल्याबरोबर ह्या गप्पांमध्ये कोण सामील होणार आहे ह्याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. जास्त सस्पेन्स न ठेवता आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रदीप वेलणकर यांचं. नमस्कार. नमस्कार प्रदीपजी. नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तर आम्हाला सगळ्यांनाच तुमच्या घराविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. तर तुमच्या घराबद्दल सांगा. मी मुंबईला असतो, विलेपार्ले इथे राहतो आणि 1950 सालापासून मी आज जिथे राहतोय तिथेच राहतोय. फक्त ती जागा 2 वेळा रिडेव्हलप झाली. बापरे, बिल्डर इतिहासाचा रेकॉर्ड आहे. आहे. एकदा रिडेव्हलपमेंट करताना नाके न येतात त्यांना बाहेर काढणं तुम्ही 2दा केले. माझ्या आई वडिलांना तिकडे मित्रमंडळी किंवा असे सगळे जमवायचे एक आवड होती. त्यामुळे तिकडे अनेक कार्यक्रम गच्चीत व्हायचे आमचे. लहान मुलांच्या नाटकांच्या तालमी व्हायच्या. ती माझी आई करायची, माझ्या नंतर बायको करत होती. शाळेची नाटकं बसवायची. काही सोशल गॅदरिंग्स व्हायची, म्हणजे अगदी बारसं पण झालेलं आहे वरती तिकडे. आणि काही मैफिली झाल्या गाण्याच्या वगैरे वगैरे. असं खूप छान 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 कार्यक्रम झालेले. ती गच्ची ही माझ्या मनात खूप ठसलेली गोष्ट आहे. मी काही लोकांना तेव्हा सांगायचो की ही गच्ची माझी आहे, तेव्हा तुम्हाला माझं गाणं ऐकावंच लागेल. म्हणून मी गाणं म्हणतो तिकडे आपापसात. जास्त रिस्क घ्यायचं नाही. बरं. आणि त्या घराचं नाव माझ्या आईने वात्सल्य असं ठेवलं होतं. ते वात्सल्य मात्र 2 रिडेव्हलपमेंट नंतर अजून तसंच आहे. आपल्या बऱ्याच कलाकारांची घरं म्हणजे सेकंड होम पुण्यात आहे. तर तुम्हाला असं नाही वाटलं की आपलं एखादं घर पुण्यात असावं? मला पुण्यात घर असावं असं अजूनही वाटतं. बरं. एकदा एक बारीकसा प्रयत्नही केला होता मी, पण ते जमलं नाही त्यावेळेला फारसं. त्याच्यानंतर माझ्या मिसेसचं एक म्हणणं असं होतं की आपण मुंबईच्या फ्लॅटमधनं उठून पुण्याच्या फ्लॅटमध्ये जाण्यात म्हणजे फार काही स्वारस्य वाटत नाही तसं. तर असं एक छोटंसं घर कुठेही असेल तरी चालेल मला, की थोडंसं अंगण पाहिजे. मग तिकडे फुलझाडं लावली, आपण पाणी घालतोय, काही मिरच्या लावल्या आहेत, टोमॅटो लावले आहेत, ते जाऊन तोडून घेऊन येतो, घरी करतो वगैरे, असं तिची हे होती. आणि तसं एक छोटंसं आमचं हे झालं. नंतर मला तुम्ही तुमच्या कर्जतच्या घराबद्दल बोलताय. तिकडे काही घ्यायच्या उद्देशाने आम्ही गेलोच नव्हतो. बरं. मग एका नातेवाईकाकडे तिकडे गेलो होतो फार्म हाऊसवरती. तर रात्री फारसं आजूबाजूचं काही नीट दिसलं नव्हतं. सकाळी जेव्हा उठलो आम्ही, गच्चीत झोपलो होतो तेव्हा, तर माझ्या असा इथे पेरू होता. अच्छा. आणि ते असं बघा, अरे आजूबाजूला झाडं, फळझाडं सगळी निसर्गाच्या सान्निध्यात. हो अगदी. आणि आम्ही बाहेर पडलो चक्कर मारायला, तर तिकडे एक पाटी होती. घर विकणे आहे. जागा बघितली, खूप आवडली, पण ते एकूण तर रेट आणि हे सगळं बघून आम्ही गपचूप घरी आलो परत. का कोणाच ठाऊक, पण एक अशी बुणबुण लागते ना मागे. तसं त्याच्या पुढच्या रविवारी पण आम्ही तिकडे गेलो, माझ्या मुलींना घेऊन गेलो. लागोपाठ 3 रविवार आम्ही तिकडे गेलो आणि ते असं वाटलं, माझी जागा इतकी आवडली. आणि
ते होत गेलं. फारसे म्हणजे काही त्या घरात पैसे तुम्हाला ओढलं ऍक्च्युली. हो. आणि सांगू का, घर आणि पत्नी जे नशिबात असते तेव्हाच मिळते, वेळ यावी लागते. खरं आहे. अगदी खरं आहे. मी म्हणजे हे दोन्ही गोष्टी मी मानतो अगदी याच्यामध्ये. कारण बायको सुद्धा मला अशीच नाटकाच्या निमित्ताने सापडली. बरं, अच्छा. माझ्या आईने माझ्या घराचं नाव जसं ठेवलं होतं वात्सल्य, ते आमच्या घरामध्ये एक वात्सल्य आज तागायत नांदतंय. ते माझ्या बायकोनी आणि मुलींनी सुद्धा आज तागायत तसंच सांभाळलं की आमच्याकडे खूप येणं जाणं असतं. मित्रमंडळी येतात, कार्यक्रम होतात, मुलींचे मित्रमंडळी येतात, त्यांचे कार्यक्रम होतात, त्यामुळे भरलेलं घर असतं. घराचं इंटिरियर सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. जो बेसिन आहे तो एक मला वाटतं मोठी अशी कढई आहे आणि जो झुंबर आहे तो आपण जे कटिंग चहा पितो त्या ग्लासेसने बनलेला आहे. माझी मुलगी एक कमर्शियल आर्टिस्ट आहे, ती तिचा नवरा दोघेही कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांच्या एक एक अशा इनोव्हेशन चालू असतात. तर त्यांनी ते इंटिरियर वगैरे केलेलं आहे. किंवा त्या कर्जतच्या घराच्या भिंती आहेत त्या अशा क्लिअरली अशा डिफाईंड नाही आहेत. त्यांच्यावरती असं थप्पे मारून असं ते अनिवन आहेत सगळ्या. तो गवंडी बांधताना तर हे बरं नाही दिसत हो, असं ते असं छान स्पष्ट असं हे स्मूथ करतो. तर ते म्हणते नाही हे असंच पाहिजे. तर त्यांना ते अत्यंत आवडायचं नाही की हे असं फार अनिवन दिसतंय. तो जो लुक होता ना तो आता सगळेजण गेले की ते अप्रिशिएट फार छान. तुमची मुलगी ही खरोखरची आर्टिस्ट आणि आर्किटेक्ट दोन्ही आहे. लाईफ त्यालाच म्हणतात. तुम्ही आपण एकसारखे कुठे आहात? जगाने सृष्टी निर्माण केली, कंटूर वेगळा वेगळा आहे. नागमोडी रस्ते, नागमोडी नदी आणि चढ उताराचं आयुष्य हेच खरं आपलं लाईफ आहे. त्यामुळे त्या लाईफमध्ये तुमच्या घराच्या भिंतीचे जे ते आनंदाचे पापुद्रे किंवा आनंदाचे लेअर आहे. तुमचं नवीन घर जिथे झालं ते मी आलो तिकडे. तुम्ही सगळं घर फिरवून दाखवलं होतं, मला आठवतंय ते. आणि तुमचं एक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे की हे असं घर उंचावरती आहे, तिकडे जायचा रस्ता सुद्धा असा छान डिफाईंड आहे. हो. आणि मी असं म्हटलं की हे किती उंच आहे. तर तुम्ही उत्तर दिलं होतं की माणसाचं घर हे कुठल्याही देवाच्या घरापेक्षा उंच असू नये, म्हणून माझ्या सगळे चतुशृंगीचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा लहान आहे माझं घर. आम्ही नियमच असा नियम त्यांनी केला केला, होता. देवीचे पाय सेनापती बापट रोडपासून 108 फुटावर आहे. माझ्या घराची पाण्याची टाकी 96 फुटापेक्षा वर जाता कामा नये. आमचं जे घर आहे ते घर अर्थात त्याला 5 इंटरनॅशनल अवॉर्ड घेतलेले आहेत. कुठलाही प्लॅन न बनवता बनवलेलं घर आहे अहमदाबादच्या बेबी दोषीने. देर इज नो प्लॅन. आणि मग त्यांचं असं आहे, चित्रकार आहे किंवा भीमसेन जोशी आहे, गायला बसल्यावर ते काय नोटेशन घेऊन जातात. चित्रकार काय त्याला सांगता येईल का इकडे पिवळा भर इकडे हिरवा रंग भर. आर्टिस्ट कलाकार काय तुम्ही कलेचे अभिनय करताना काय तुम्हाला काय साचेबंद मशीनसारखा अभिनय करताच येणार नाही. इथनं जो येतो तो अभिनय. तसं ते चित्रकृती कलाकृती बिन प्लॅनची बनवून त्याला 10 वर्ष नॉनस्टॉप काम केल्यानंतर ते डोंगराच्या कुशीतलं डोंगरात मर्ज होणारं एक कसबा पेठेत वाढलेलं एका मुलाचं घर असं करून ते झालं. मी आयुष्यात कधी असं स्वप्नात पाहिलं नव्हतं की असं घर बनवेल. मला जपान गव्हर्नमेंटने त्या आर्किटेक्चर बुकमध्ये जेव्हा शिकवायला ठेवलं तेव्हा खूप अभिमान वाटतो. आता इथं मी 6 किलोमीटरची नदी तयार करतोय. पाणी DS कुलकर्णी पिऊन दाखवणार रोज. चॅलेंज. मी टीव्हीवर सांगतोय, पत्रकार परिषद मी पिऊन दाखवणार. चिरीची टेक्नॉलॉजी आहे, सुंदर निळं पाणी. नाणं पडलं तर दिसायला पाहिजे. त्यात होड्या चालतील, बॅटरी ऑपरेटेड होड्या चालतील. आमच्या बसेसची लोक म्हणतात की अमेरिकेमध्ये गर्दीच्या ठिकाणी सिंगापूरला पूल स्टेशन आहे, पब्लिक वाहनाने या. आजही आम्ही बस डे साजरा करतो. मी आमच्या ड्रीम सिटीच्या बसेस राहणार आहे आणि त्या बसेसमधनं लोक इथे येतील. स्वतःची वाहनं आणू शकता, पण त्या बसमधनं या. कशाला तुमची वाहनं आणता? इथे आल्यानंतर बसमधनं सुंदर उतरल्यानंतर छानपैकी असे सुंदर बागा, सुंदर कारंजी, फाउंटन्स. आत येताना टेनिस कोर्ट बघताय, क्रिकेट बघताय, स्विमिंग पूल बघताय, फुटबॉलचे कोर्ट बघताय. आणि असं आत आल्यानंतर बसमधनं उतरलं ना, ट्राममधनं बसून तुमच्या घरात जा. ट्रामचं कंटाळा आलं, अरे चला पुढे चालत 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 बोट तुमची होडी वाट बघते. होडीत बसून तुमच्या घरात जा. बिल्डिंगमध्ये होडी जाते. अरे सायकल चालवायचा मूड आला, चला लंडनच्या सायकली आणल्या. DSKचं स्मार्ट कार्ड टाका, सायकल घ्या स्टँडवरनं, जागेवर परत लावून ना ते मीटर पडेल त्याच्या पैशाचं. सायकलीवर जा, वॉकिंग करत जा, जॉगिंग करत जा. 15 बागा आहेत, बेटं आहेत, टाउनशिपच्या सगळ्या सोयी आहेत. मला हे शिकवायचं आहे लोकांना. बेडला बांधणार आहे अशी घरं लोक घेतील. खूप प्रचंड पैसे नाही लागत याला, खूप काही नाही. आणि मध्यमवर्गीय संघाचं याच्यात राहायला शिकार आहे. म्हणून त्याची कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही करायची. मेंटेन मी करणार मरेपर्यंत आणि माझ्यानंतर माझी पुढे DSK मेंटेन करणार. रात्री 2ला आला तरी तुम्हाला जेवायचं असेल हेल्पलाईनला फोन करा, जेवण तयार आहे. डॉक्टरला फोन करा, डॉक्टर तयार आहे. डॉक्टर लागणारच नाही, पण कॉस्मेटिक सारखा तो डॉक्टरही ठेवणार होता आम्ही. अशा प्रकारे सगळ्या सोयी असलेले ड्रीम. म्हणजे तरी सुद्धा त्याचं नाव आता ड्रीम्स. आम्ही ड्रीम सिटी तेवढ्याकरता दिले आणि ड्रीम खरं करायचं आहे. आयुष्यात मी कधी झोपताना स्वप्न पाहिली नाही. त्याचं नाव तुम्ही काहीतरी वेगळं बदला, कारण म्हणजे ड्रीम राहणार नाही, ते सत्यामध्ये येणार आहे. ड्रीम सिटी असं आम्ही म्हणतो. त्यामुळे DSKचं शब्द आहे, DSKचं स्वप्न आहे जे पूर्ण होणार. पण ते झाल्यावरती ते सत्य होईल. त्यामुळे त्याचं नाव बदलूया, बदलायला लागेल. मंडळी,
गप्पांना रंगत चढते. प्रदीपजी अजून आपल्याबरोबर असणार आहेत. भेटूया छोट्याशा DSK विश्रांतीनंतर. कुठलीही वास्तू तुम्हाला तथास्तूच म्हणते, ती कशाला तुमच्याशी शत्रुत्व करेल? तिने काय तुमचं केलेलं आहे? त्यामुळे हे खूप अंधश्रद्धा आहे किंवा हे कारण नसताना आलेलं वैफल्य असतं. प्रेमभंग झाल्यासारखं मैत्रिणीवर प्रेम झालं, दुसरी स्त्री लग्नात नशिबात आले मग म्हणत आता तिचं काही जमत नाही, असं आहे. त्या वास्तूवर पहिल्या प्रेम नाही, पण हे वाक्य अतिशय झालं की प्रत्येक वास्तू ही तथास्तू म्हणते. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? वेलकम बॅक. गप्पा पुढे चालू ठेवूया. घर बदललं की असं काही असतं का की माझी होणारी कामं होत नाहीत? तुम्हीच मला सांगा ना, देवाला नमस्कार करता, दगडाला नमस्कार करता. दगडाला देव पण तुम्हीच देता. दगडात प्राण नसतो आलेला, तुम्हाला तिथं सापडतं काहीतरी. कुठे कोणी हवेवर विश्वास ठेवतं, कोणी झाडावर ठेवतं, कोणी स्वतःच्या कामावर ठेवतं. जे देव मानत नाही ते त्यांच्या कष्टावर विश्वास ठेवतात. त्यामुळे कुठेतरी तुम्ही श्रद्धा ठेवता आणि त्याच्यामुळे कुठलीही वास्तू तुम्हाला तथास्तूच म्हणते, ती कशाला तुमच्याशी शत्रुत्व करेल? तिने काय तुमचं केलेलं आहे? त्यामुळे हे खूप अंधश्रद्धा आहे किंवा हे कारण नसताना आलेलं वैफल्य असतं. प्रेमभंग झाल्यासारखं मैत्रिणीवर प्रेम झालं, दुसरी स्त्री लग्नात नशिबात आले मग म्हणत आता तिचं काही जमत नाही, असं आहे. त्या वास्तूवर पहिल्या नाही, प्रेम पण हे केलं वाक्य पाहिजे. अतिशय झालं की प्रत्येक वास्तू ही तथास्तू म्हणते. आजपर्यंत तुम्हाला 5-6 वेळा भेटलो असेल. 5-6ही वेळा मला तुमच्याकडनं काहीतरी मी घेऊन जातो असं मला एक आज तुम्ही ते ड्रीम सिटीचं हे सांगितलं. मला असं झालं मी तुमच्याकडनं अजून काही मला घेऊन जाता येईल की काय असं एक मी सांगणार. मला कधीतरी पुण्यात यायची जी इच्छा आहे माझी ती बहुतेक मला. तुमचं ड्रीम सिटीतलं घर मी लिहून टाकलं. व्यवहाराचा नाता संपवा, व्यवहाराचा काही संबंध नाही. तुमचं ड्रीम सिटीतनं आमच्या ड्रीम सिटीचं भाग्य आहे की तुमच्यासारखा थोर कलाकार आला आणि गोजीरवाणं घर खरंच मी तुम्हाला गोजीरवाणं करून देतो. प्रदीपजी आभार आणि अभिनंदन. कारण आत्ताच नाही, याच्यावर मला गैवरून जायला होता यायचे की असं इतकं प्रेम करतात माणसं. घराचा विषय निघाला की भावनिक होणं अपरिहार्य आहे. मला वाटतं ह्या भावनिक गप्पा ऐकून तुम्ही सुद्धा भावनिक झाला असालच. असो, तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, कुलकर्णी साहेबांना विचारायचे असतील तर आम्हाला जरूर लिहून पाठवा. आमचा पत्ता आहे DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. पत्ता पुन्हा एकदा, DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. आमचा ईमेल ID sales@dskdl.com. ईमेल ID पुन्हा एकदा sales@dskdl.com. फेसबुकवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत. आमचा फेसबुक ॲड्रेस आहे DSK फॉर पुणे. आपण भेटणार आहोत पुन्हा पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी. DSK घर म्हणजे नक्की काय असतं ह्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. बंगले नको, पैसे नको. माझे 70चे दिवस आठवले. त्या लोकांचे करता इथे मी 3 लाखात 3 खोल्या आणि 4 लाखात 4 खोल्या असं स्वप्न बघितलं. स्पर्धात्मक युगामध्ये संपूर्ण दिवस घालवल्यानंतर सायंकाळी ज्या वास्तूमध्ये जाण्याची आंतरिक ओढ कुठल्याही माणसाच्या मनात निर्माण व्हावी की ज्या वास्तूमध्ये मी लवकरात लवकर पोचावं, त्यालाच म्हणावं खरं घर. घर म्हणजे नक्की काय असतं?